मागे कोणी चुळबुळ करायची नाहीये. लेक्चर झाल्यावर तासिका संपल्यावर सर्वांनी आपण चर्चेतून सर्व मार्ग काढू. उलट उत्तर द्यायचे नाही तर बाहेर निघून जा. मॅडम जागा नाही सोड. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण महाजन पदांबद्दल माहिती घेतलेली आहे. तर तुम्हाला माहिती असेल आता की किती महाजन पद अस्तित्वात होते. कोण सांगेल? 16 महाजन पद. अगदी बरोबर, 16 महाजन पद अस्तित्वात होते. त्याच्यापैकी काही महाजन पदांची नावं कोणाला माहिती आहे का? वत्स्य, कोशल, अवंती, मगध. अगदी बरोबर, वत्स्य, कोशल, अवंती, अश्मक अशा पद्धतीने महाजन पद होती. तर त्या महाजन पदांमध्ये एकच असं महाजन पद होतं की ते साम्राज्यात विलीन झालं. तर ते होतं मगध साम्राज्य. कोणतं होतं? मगध महाजन पद. मगध महाजन पद. तर या मगध महाजन पदाचा मागे बोलायचं नाहीये. मगध महाजन पद जे होतं ते साम्राज्यात विलीन झालं. तर त्या साम्राज्याचं जेव्हा ते मगध साम्राज्याची स्थापना झाली तर ती मगध साम्राज्याची स्थापना हर्यक वंशाचा जो नेता होता, हर्यक वंशाचा जो राजा होता, त्याचं नाव होतं बिंदुसार, बिंबिसार. हर्यक वंशाचा जो राजा होता त्याचं नाव होतं बिंबिसार. त्याने मगध साम्राज्याची स्थापना केली होती. तर मगध साम्राज्य त्याच्यानंतर आलं शिशुनाग घराणं. कोण आलं? शिशुनाग घराणं. माया मागे उत्तर द्यायची आहे सर्वांनी. सर्वांचं लक्ष इकडे लक्ष द्यायचंय. शिशुनाग घराणं. त्यानंतर आलं नंद घराणं. कोणतं आलं? नंद घराणं. तर नंद घराणं त्याच्यात एक राजा होता धनानंद. कोणता राजा होता? सर्वात शेवटचा राजा होता तो धनानंद. त्याची स्थापना झाली होती. महापद्मनंदाने नंद घराण्याची स्थापना केली होती आणि धनानंद हा शेवटचा राजा होता. तर धनानंद जेव्हा राजा होता तेव्हा उत्तरेकडे म्हणजे आता आपण नकाशाद्वारे समजून घेऊ. म्हणजे जेव्हा प्राचीन भारत होता, भारताचा नकाशा आता इकडून गुजरातकडे येतो. इकडं पाकिस्तान आहे, इकडं अफगाणिस्तान आहे. म्हणजे हा भारत आहे, इकडं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असे इकडं वेगवेगळे देश. तेव्हा जेव्हा प्राचीन भारत होता तेव्हा संपूर्ण भारत होता. तर भारताच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान याच्या इकडे इराण आणि इराक होता. कोणता होता? त्याला म्हणायचं रोमन साम्राज्य किंवा ग्रीक किंवा मॅसिडोनियाचे साम्राज्य असं म्हटलं जातं. कुठं? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या भागाला रोमन साम्राज्य म्हटलं जात होतं. तर या रोमन साम्राज्याचा मॅसिडोनिया साम्राज्याचा जो राजा होता अलेक्झांडर, म्हणजे त्याला म्हणतात सिकंदर. तर तो राजा त्याचं साम्राज्य वाढवण्यासाठी भारतावर त्याने आक्रमण केलं होतं. मागं कोणी बोलायचं नाही, नंतर मी प्रश्न विचारणार आहे. जे बोलणार आहे त्यांना मी पुढे बोलवणार आहे प्रश्नाची उत्तर देण्यासाठी. त्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचंय. ज्यांचं कोणाचं लिखाण काम आहे त्यांनी पण थोडं थांबून घ्या, इकडे लक्ष द्या. तर रोमन साम्राज्याचा राजा कोण होता? सिकंदर. त्यांनी भारतावर स्वारी केली. तेव्हा तक्षशिला जवळ पोरस नावाचा एक राजा होता. पोरस नावाचा जो राजा होता त्या राजासोबत अलेक्झांडरचं युद्ध झालं.
त्या युद्धामध्ये म्हणजे आजूबाजूचे जेवढे पण राज्यकर्ते होते ते सर्व राज्यकर्ते अलेक्झांडरला जाऊन मिळालेले होते. तर पोरसने हा एकटा असं राज्य होतं की तिने उत्तर भारतामध्ये त्या साम्राज्याशी त्या अलेक्झांडरशी युद्ध केलं होतं. तर युद्धात अलेक्झांडरच्या जी सैन्य होतं त्याचं एवढं नुकसान झालं, त्या नुकसानीमुळे अलेक्झांडर पंजाब प्रांतात आल्यावर त्याला त्याची जाणीव झाली की एवढं छोटंसं पोरस राज्य होतं, त्याने आपलं एवढं नुकसान केलं, तर पुढे जाऊन मगध साम्राज्य आहे, तर मगध साम्राज्य आपलं किती नुकसान करेल या पद्धतीने त्यानंतर मगध साम्राज्य आपलं किती नुकसान करेल. तर तक्षशिला ही युनिव्हर्सिटी होती, त्या युनिव्हर्सिटीमध्ये विष्णुगुप्त नावाचं जे शिक्षक होते, कोण होते शिक्षक? विष्णुगुप्त. विष्णुगुप्त नावाचे शिक्षक होते. या शिक्षकांनी ते मगधला गेले, त्यांनी धनानंदाची भेट घेतली आणि धनानंदाला त्यांनी एक सल्ला दिला की तू तुझे आजूबाजूचे जेवढे पण राज्य आहेत ते तू एकत्र कर आणि अलेक्झांडर सोबत लढ आणि तुझ्या साम्राज्याचा विस्तार कर. पण धनानंदाला हे सहन नाही झालं. धनानंद म्हटला की भर सभेत एका मास्तराने, एका गुरुजीने मला ज्ञान दिलं, त्याबद्दल त्याला अपमानाची भावना निर्माण झाली. मग त्याने एक शिक्षकांचा अपमान केला. म्हणजे असंही काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की त्याने विष्णुगुप्ताला लाथ मारली आणि विष्णुगुप्त खाली पडले. विष्णुगुप्त खाली पडले तेव्हा त्यांच्या डोक्याची जी शेंडी होती ती शेंडीची गाठ सुटली आणि तो अपमान गुरुजींना सहन झाला. तेव्हा गुरुजींनी असा निर्णय घेतला, जोपर्यंत नंद वंशाचा मी नाश करत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही. कोणी म्हणते? विष्णुगुप्ताने प्रण केला. म्हणजे कोण? चाणक्य. चाणक्य म्हणजे कोण? कौटिल्य. हे तिघ नाव आपला विष्णुगुप्तांना आहे. तर त्यांनी असा प्रण केला की नंद कुळाचा मी वंश करेल, जोपर्यंत त्याचा कुळाचा नाश होत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही. तर त्यानंतर नंद घराण्याचा एक राजा होता, म्हणजे धनानंदाचा भाऊ होता. त्याची बायको होती मुरा. ही शूद्र जातीतील एक महिला होती. काय नाव होतं तिचं? मुरा. या महिलेचा जो मुलगा होता चंद्रा या महिलेचा मुलगा होता. ती महिला शूद्र असल्यामुळे ते धनानंदाच्या भावाने तिचा स्वीकार केलेला नव्हता, म्हणून ती भूमिगत आपलं जीवन जगत होती. तर मुराचा जो मुलगा होता चंद्रा, याची जी वागण्याची जी पद्धत होती विष्णुगुप्ताने त्याच्यावर असं विष्णुगुप्ताचं म्हणणं होतं की याला आपण तयार करू साम्राज्य निर्माण करण्यासाठी. तर विष्णुगुप्ताने चंद्राला जशा पद्धतीने एखादा कुंभार असतो जो मातीचा मडका घडवतो, ज्याप्रमाणे एखादा जो माळी असतो तो एखाद्या फुलाला ज्याप्रमाणे घडवतो त्याच पद्धतीने विष्णुगुप्ताने चंद्राला घडवलं. त्यानंतर त्यांनी सैन्य तयार केले आणि त्याचे साम्राज्य उभं करण्यासाठी धनानंदाला इसवी सन 325 मध्ये धनानंदासोबत इसवी सन पूर्व 325 मध्ये धनानंदावर आक्रमण केलं. कोणी केलं? चंद्राने केलं. त्यानंतर धनानंदाचा त्याने पराभव केला. हे कोणाच्या सहाय्याने केलं? विष्णुगुप्ताच्या सहाय्याने, म्हणजे चाणक्याच्या सहाय्याने. तर धनानंदाचा पराभव केल्यानंतर त्याने मौर्य घराण्याची स्थापना केली. कोणत्या घराण्याची स्थापना केली? मौर्य घराण्याची स्थापना केली. मौर्य घराण्याचं नाव मौर्य का पडलं? आईच्या नावावरून पडले. आणि चंद्रा हा जो मुलगा होता त्याने आपल्या नावापुढे विष्णुगुप्त, म्हणजे आपले जे गुरु आहेत गुप्त, विष्णुगुप्ताचा गुप्त घेतलेला आहे, म्हणून त्याचं नाव पडलं चंद्रगुप्त. पुढे मौर्य, चंद्रगुप्त मौर्य. म्हणजे आता तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो जेव्हा आपण वस्तुनिष्ठ परीक्षेचा आपले होणार आहे, त्याच्यात तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो की इसवी सन पूर्व मौर्य साम्राज्याची स्थापना कधी झाली? मौर्य साम्राज्याची स्थापना कधी झाली? तर इसवी सन पूर्व 300, आताच बघितलं आपण, इसवी सन पूर्व 325 ला. अगदी बरोबर. तर अशा पद्धतीने मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. तर मौर्य साम्राज्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा मौर्यांनी मुंडक उपनिषदामध्ये सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य घेतलेलं होतं.
कुठून घेतलं होतं? मुंडक उपनिषद. मुंडक उपनिषद. सत्यमेव जयते. तेच आपलं आता काय आहे? भारताचं ब्रीदवाक्य आहे. सत्यमेव जयते. अशा पद्धतीने मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य. त्यानंतर चंद्रगुप्ताच्या काळामध्ये जेव्हा अलेक्झांडर पंजाब प्रांतातून परत चालला होता तेव्हा बाबिलोन या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. तर त्याने त्याच्या प्रदेशामध्ये वेगवेगळे सेनापती नियुक्त केले होते. तेव्हा चंद्रगुप्ताच्या काळामध्ये सेल्युकस निकेटर नावाचा जो त्याचा सेनापती होता तो बाबिलोन प्रदेश किंवा मिस्र प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत होता. तेव्हा त्याच्यात आणि मग चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्ताने त्या सेल्युकस निकेटर सोबत युद्ध केलं. त्या युद्धामध्ये सेल्युकस निकेटरचा पराभव झाला. त्या पराभवामुळे तेथील जो प्रदेश होता तो मौर्य साम्राज्यात विलीन करण्यात आला. त्यानंतर सेल्युकस निकेटरचा जो सेनापती होता तो होता मेगास्थनीस. हा व्यक्ती इतिहासकार म्हणून ओळखला जातो. तो मेगास्थनीस हा चंद्रगुप्ताच्या कार्यकाळामध्ये एक त्याच्यातील इतिहासकार किंवा एक राजदूत म्हणून नेमण्यात आला होता. म्हणजे सेल्युकस निकेटरचा राजदूत म्हणून मेगास्थनीस हा मौर्य साम्राज्यात सहभागी झाला होता. तर मेगास्थनीसने इंडिका नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. इंडिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यात चंद्रगुप्त मौर्याचं वर्णन केलेलं आहे. चंद्रगुप्त मौर्याचं वर्णन कोणत्या ग्रंथात केलेलं आहे? इंडिका. कोणी केलेलं आहे? मेगास्थनीस. एवढं सगळ्यांना कळलेलं आहे असं मी गृहीत धरतो. आणि आता आपण चाणक्याबद्दल माहिती घेतली म्हणजे विष्णुगुप्ताबद्दल. तर विष्णुगुप्ताचा एक ग्रंथ होता त्याचं नाव होतं अर्थशास्त्र. काय होतं? अर्थशास्त्र. यामध्ये म्हणजे तुम्हाला आता वाटलं असेल की अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमी म्हणजे त्याच्या आर्थिक जो चंद्रगुप्ताच्या कार्यकाळात जो भाग होता तो याच्यात समाविष्ट केला आहे. तर तसं नाहीये. तर अर्थशास्त्रामध्ये राजकीय बाबी ज्या होत्या चंद्रगुप्ताच्या काळात त्या सर्व याच्यात नमूद केलेल्या आहे अर्थशास्त्रामध्ये. त्यानंतर पुढचा जो राजा होता मौर्य साम्राज्याचा त्याचं नाव होतं सम्राट अशोक. तर आपले सहकारी शिक्षक पवन सर हे आता सम्राट अशोकाबद्दल तुम्हाला माहिती देतील. चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य, कौटिल्य म्हणजे विष्णुगुप्त यांच्याविषयी आता सरांनी मला माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य यांच्यानंतरचा राजा झाला तो म्हणजे बिंदुसार. ठीक आहे. आता या ठिकाणी बऱ्याच जणांची एक अडचण होते ती म्हणजे बिंबिसार आणि बिंदुसार हे दोन राजे वेगवेगळे आहेत. बिंबिसार आणि बिंदुसार. या ठिकाणी आहे बिंदुसार. त्याच्या लक्षात सगळ्यांच्या तर बिंदुसार या राजाने काही फार मोठी कामगिरी केली नाही त्यामुळे त्याचं नाव एवढं इतिहासामध्ये प्रसिद्ध नाहीये. चंद्रगुप्त मौर्य नंतर डायरेक्ट जो तिसरा राजा होता तो म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोक यांचे त्या ठिकाणी नाव आहे. इसवी सन पूर्व 335 मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना झाल्यानंतर इसवी सन पूर्व 273 मध्ये कधी इसवी सन पूर्व 273 मध्ये सम्राट अशोक हे सम्राट झाले. ते सम्राट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक प्रसंग घडला तो म्हणजे कलिंगचं युद्ध. ते आपण बघणार आहोतच. पण तत्पूर्वी सम्राट अशोकाने हे जे चंद्रगुप्त मौर्याचं जे साम्राज्य होतं ते त्यांनी अतिशय वाढवण्याचं काम केलं. हे साम्राज्य वायव्येला अफगाणिस्तान पर्यंत होतं. कुठे होतं? अफगाणिस्तान पर्यंत. हा हे अफगाणिस्तान थोडा इकडच्या बाजूला आहे. या ठिकाणी अफगाणिस्तान पर्यंत होतं. अफगाणिस्तानची राजधानी सांगता येईल कोणाला? काबूल. त्यानंतर उत्तरेला नेपाळ पर्यंत. या ठिकाणी भारत आहे तिथे वरती आहे नेपाळ. नेपाळ होते. उत्तरेला नेपाळहून साम्राज्याची सुरुवात होत होती. नेपाळची राजधानी काठमांडू. उत्तरेला नेपाळ आणि दक्षिणेला या ठिकाणी आंध्र प्रदेश, कर्नाटक. आंध्र प्रदेशचा भाग. आज आंध्र प्रदेशचे दोन राज्य झाले. वरचा आहे तेलंगणा, खालचा आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे. तर आंध्र प्रदेशची राजधानी काय बरं? विशाखापट्टणम. नाही. आंध्र प्रदेशची राजधानी चेन्नई, तमिळनाडूची राजधानी आहे. आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे? अमरावती.
आता मी विचार करत होतो की एखादा तरी सांगेल की हैदराबाद होते, परंतु आज जेव्हा तेलंगणा राज्य निर्माण झालं त्यावेळेला या ठिकाणी आपण त्यांना हैदराबाद म्हणून तेलंगणा सारखी आहे, कर्नाटकची बेंगळुरू आहे. अशा पद्धतीने वायव्येला अफगाणिस्तान, उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला काय दक्षिणेला कर्नाटक, आंध्र प्रदेश पर्यंत राजधानी होती. इकडच्या बाजूला म्हणजेच पश्चिमेला पूर्वेला बंगाल आणि पश्चिमेला सौराष्ट्र. सौराष्ट्र म्हणजे काय माहिती का तुम्हाला? सौराष्ट्र हा आज देखील गुजरात मधला एक प्रदेश आहे. या ठिकाणी गुजरात मधला एक प्रदेश आहे आणि पश्चिम बंगाल म्हणजे बंगाल म्हणजे आता पश्चिम बंगाल. अशा पद्धतीने राज्याचा विस्तार सम्राट अशोकाने केला. परंतु राजपदावर येण्याच्या आधी तो राज्यपाल होता. त्या काळामध्ये मौर्य साम्राज्याच्या सोयीसाठी त्यांच्या पूर्ण देशाचे 4 भाग पाडले होते. ते पुढे तुम्हाला मॅडम सांगणार आहेतच ते 4 भाग कोणते आहेत. पण ह्या 4 भागांमध्ये जे महत्त्वाचे 2 भाग होते ते म्हणजे उज्जैनी आणि तक्षशिला. सगळ्यांना लक्ष द्यायचंय. 2 भाग होते उज्जैनी आणि तक्षशिला. या ठिकाणी सम्राट अशोक राज्यपाल होता. आता तक्षशिला कुठे आहे? पाकिस्तानात. आजच्या पाकिस्तान देशामध्ये या ठिकाणी तक्षशिला आहे, बाउंड्रीवर आहे. आणि उज्जैनी म्हणजे काय आजचं उज्जैन, जे आजच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश. येतं लक्षात? आजच्या एमपी मध्य प्रदेशमध्ये आहे उज्जैन. इथे राज्यपाल होता सम्राट अशोक. त्यानंतर इसवी सन 273 मध्ये तो राजा झाला आणि राजा झाल्यानंतर त्यांनी हे सगळं केलं. आणि राज्य कारभार हाती घेतल्यानंतर 8 वर्षांनी सम्राट अशोकाने कलिंगवर स्वारी केली. ही कलिंगची स्वारी त्याच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण या स्वारीमध्ये इतका रक्तपात झाला, तो पाहून सम्राट अशोक हृदय विकल झाला. ते पाहून त्याला वाईट वाटलं. त्या दिवसापासून त्याने असा पण केला की आजपासून मी कधी युद्ध करणार नाही, कधी हत्या करणार नाही. त्याच्यामध्ये सत्य, अहिंसा, क्षमा या सगळ्या वृत्ती त्यामध्ये उत्पन्न झाल्या आणि त्यापासून त्यांनी ठरवलं आणि त्यांनी लोकांना सुद्धा हा शांतीचा संदेश देण्याचं काम केलं. याचे अनेक लेख आपल्याला सापडतात, त्याच्यामध्ये ते ब्राह्मी लिपीमध्ये आहेत आणि त्या ब्राह्मी लिपीमध्ये आपल्याला वाटतं देवान प्रिय प्रियदर्शी असं त्याने स्वतःचं वर्णन केलेलं आहे, ज्याचा अर्थ आपल्याला आहे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा आहे. हे तुम्ही बघू शकता. यानंतर त्याने भरपूर लोकांसाठी कामं केली, सर्व केलं. त्यानंतर मग त्याचे अनेक लेखांमध्ये आपल्याला हे पण आढळतं की गेंड्याची शिकार करू नका, असे विविध प्राणी वगैरे त्यांना मारू नका, म्हणजे अहिंसा हे तत्व आपल्याला त्या ठिकाणी समजतं. त्यानंतर त्यांनी लोकोपयोगी कामं पण भरपूर केली. त्यासाठी पाणपोळ्या चालू करणं असेल, रस्त्याच्या आजूबाजूला झाडं लावणं असेल, विहिरी खोदणं असेल, हे त्याने केलं. त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे धर्मप्रसार. त्याने स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला होता हे आपल्या लक्षात येतं. आणि नुसता स्वतः बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही तर त्याने आपला जो मुलगा होता महेंद्र आणि मुलगी होती संघमित्रा यांना सुद्धा ते धर्मप्रसाराचं कार्य करण्यासाठी श्रीलंकेला पाठवलं. एवढंच नाही तर अजून काही बौद्ध भिक्खूंना आग्नेय आशिया, मध्य आशिया या ठिकाणी सुद्धा त्यांनी पाठवलेलं आपल्याला यावरून लक्षात येतं. अशा प्रकारे एक सर्वांगीण कार्य त्यांनी केलं सम्राट अशोकाने. अशा प्रकारे सम्राट अशोक हा अत्यंत आदर्श राजा होता आणि त्याची जी राज्यव्यवस्था होती याची माहिती आज आपल्याला मॅडम सांगणार. टीम वन करता है आपने ये करते पे ये टीम वन करावं लागणार आहे सांगितलं नाही पण तरी सुद्धा सांगू सेतू गटाची टीम वन आपण अभ्यासणार आहोत मौर्यकालीन राज्यव्यवस्था. तर मौर्य साम्राज्याची राजधानी होती पाटलीपुत्र. पाटलीपुत्र. तर हा राज्यकारभार व्यवस्थित चालावा याच्यासाठी राज्याचे 4 भागात विभागणी करण्यात आलेली होती. आता 4 भागात सोपी विभागणी करण्यात आली होती. सगळ्यांना दिशा ज्ञान आहे का? इकडे कोणती दिशा येईल? या साईडला पूर्व, इकडे पश्चिम, वर उत्तर आणि खाली दक्षिण. दक्षिण. तर या 4 दिशांना 4 अशा त्यांनी राज्य वेगवेगळे विभागलेले होते. तर पूर्व भागात होतं तोशाली, हे आहे आता पश्चिम बंगाल. तोशाली ओडिशा आहे ओडिशा. ओडिशा. पश्चिम भागात आहे उज्जैन, जे आता मध्य उज्जैन या प्रदेश. नावाने ओळखलं जातं आणि हे आहे मध्य प्रदेशमध्ये.
उत्तर भागात तक्षशिला हे सध्या पाकिस्तान. पाकिस्तानात आहे. आणि दक्षिण भागात होतं सुवर्णगिरी. सुवर्णगिरी जे कर्नाटकात आहे. राज्याच्या कारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद सुद्धा असायची. जसं शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ होतं तसंच इथे मंत्री परिषद होती. आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी खेळ खातं सुद्धा होतं. किंवा म्हणजे जो आपला राज्याच्या काही गुप्त गोष्टी असतात त्या इकडे तिकडे कोणा शत्रूला माहिती देतील या गोष्टींवर लक्ष देण्यासाठी तिथे खेळ खातं सुद्धा होतं. पुढे आहे मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या व्यवसायाला खूप महत्त्व होतं आणि शेतीबरोबरच इतर व्यवसाय सुद्धा त्यावेळेस ते भरभराटीस आलेले होते. त्या व्यवसायांमध्ये होते हस्तिनाथांवरील कोरीवकाम, कापड विणणे, रंगवणे, धातुकाम यांसारखे उद्योग तेव्हा भरभराटीस आलेले होते. नौका बांधणी म्हणजेच नाव बांधणी हे सुद्धा त्या काळातले एक प्रमुख व्यवसाय होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ हे साजरे होत असायचे. त्यामध्ये लोकांचे लोकनृत्य त्याचप्रमाणे गायन वादन या प्रकारचं मनोरंजनाची साधने तेव्हा होऊन सोंगट्यांचा खेळ सगळ्यांनी जर कधी महाभारत पाहिलं असेल टीव्हीवर तर सोंगट्यांचा खेळ कोण खेळायचा? शकुनी नावा. तो जो खेळ होता तो त्या काळी सुद्धा रूढ होता. त्याचप्रमाणे बुद्धिबळ सुद्धा खेळला जात होता आणि तेव्हा बुद्धिबळाला म्हटलं जायचं अष्टपद. काय नाव होतं बुद्धिबळाला? अष्टपद. तर पुढचं मौर्यकालीन कला आणि साहित्य. पाठांतर झालं. पकड रे मला आत खाली जायचं का? टायमर चालू आहे. टायमर चालू आहे 24 घडी. आता पुढे आपण बघतोय मौर्यकालीन कला व साहित्य. कलेमध्ये कुठलं आलं तर त्या काळी मौर्यकालीन कुठली कला ही होती तर स्तंभ आणि शिल्प. मौर्य काळामध्ये स्तंभ व शिल्प ही कला खूप महत्त्वाची मानली जात होती. मग त्यामध्ये आपण बघणार की अशोक स्तंभ माहिती आहे तुम्हाला? हो हो. कसं दिसतं ते? 3 सिंह 4 सिंहाचं चित्र आहे ते. असं सिंह आहे. दिसतं तीन. ते आपल्याला 3 दिसतात पण खरं तर ते 4 आहेत. पण ते आपल्याला समोर कसे दिसतात? 3 दिसतात. मग या अशोक स्तंभावरील हे जे चक्र आहे हे चक्र आपल्या मुख्यतः राज्याच्या ध्वजावर वापरलं जाणारे हे चक्र आहे या स्तंभावरून घेतलं गेलेलं आहे. त्यानंतर सारनाथ येथे जे अशोक स्तंभ आहे हे चक्रावर राज्यध्वजावर चढवले. आपण बघितलं की हे जे स्तंभ आहे हे आपल्या समोर 3 दिसतं पण त्या खरं तर 4 ते सिंहाचे आहेत. त्या जे अशोक काळात जे स्तंभ उभारलेले असतात त्यावर मुख्यतः काय असतं तर सिंह, हत्ती, घोडे यासारखे प्राण्यांचे शिल्प त्यात कोरलेले असतात. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया की त्या काळात खोदली गेलेली जी बराबर टेकड्यावरील जी लेणी होती ही प्रसिद्ध होती. ती कुठे होती तर बिहारमध्ये होती.
प्राचीन लेणी होती. तर असं विचारलं जाईल की सर्वात प्राचीन लेणी कुठली होती, तर ती बराबर टेकड्यांमधल्या ज्या लेण्या होत्या ती सर्वात प्राचीन लेणी मानली जाते. त्यानंतर हे सम्राट अशोकांच्या मृत्यूनंतर ही जी मौर्य साम्राज्य आहे ही याची कळ उतरण्यात आली, ती खाली गेली आणि त्याच्यानंतर मग विविध असे राज्य आणि स्वराज्य उदयास आले. मग आता पुढच्या लेक्चरला पुढच्या तासिकेला आपण बघणार की जे मौर्य काळानंतर जे राज्य आणि साम्राज्य उदयाला आले ती कोणती आहे. तर आता हा पाठ समजलाय ना तुम्हाला, तर या पाठावरचे पुढचे प्रश्न हे कुलकर्णी सर विचारतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हो. आता आपले 40 सहकारी शिक्षकांनी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो. त्यात आपण याची उजळणी करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं मौर्य घराणं. तर मौर्य घराण्याचा संस्थापक कोण होता? चंद्रगुप्त मौर्य. त्यानंतर कोणता राजा आला? बिंदुसार. बिंदुसार. त्याच्यानंतर सम्राट अशोक. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्याचा कार्यकाळ हा ढासळत गेला ढासळत गेला. आणि बाकीचे जे राज्यकर्ते होते त्यांचा काही एवढा त्याच्यात सहभाग लागलेला नाही. तर अशा पद्धतीने आपण मौर्यकालीन भारताबद्दल माहिती घेतली. त्याच्यामध्ये चंद्रगुप्तामध्ये त्यांनी सेल्युकस निकेटर सोबत युद्ध केलं होतं. अशोकाने कलिंग सोबत युद्ध केलं होतं. त्यानंतर सम्राट अशोकाने त्यांचे राज्यकारभार चालवण्यासाठी 4 राजधान्या काढलेल्या होत्या. म्हणजेच राजधानी पाटलीपुत्र होती, पण 4 प्रकारे ते 4 ठिकाणावर राज्यकारभार करत होते. एक होतं पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. पूर्वेकडे होतं तोशाली म्हणजे ओडिसा राज्यात. त्यानंतर पश्चिमेकडे होतं उज्जैनी एमपी. हा. एमपी मध्ये. दक्षिणेकडे सुवर्णगिरी ते आहे कर्नाटकमध्ये आणि उत्तरेला तक्षशिला ते आहे पाकिस्तानमध्ये. हे आपल्या सगळ्या सहकारी शिक्षकांकडून तुम्ही जे काही शिकलेले आहे त्याच्यावरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर मी प्रश्न फळ्यावर लिहून देणार आहे. गाळलेल्या जागेच्या स्वरूपात आणि जोड्या लावाच्या स्वरूपात प्रश्न आहे. तर ज्याला कोणाला उत्तर द्यायचं असेल त्याने पुढे यायचे आणि प्रश्न वाचायचा आहे आणि मग उत्तर द्यायचे. त्याच्यातून गाडी जागा आहे. तर पहिल्या गाडी जागा तुमचं द्यायला कोण येतंय? म्हणजे तुम्हाला समजला नाही, प्रश्न समजला नाही का टॉपिक समजला नाही? परत मी पुन्हा 30 मिनिटाचं घेईन मग. लवकर या, कोण येतंय? सर्वांचं लक्ष नव्हतं का शिकवताना? मग मी स्वतःहून बोललो, मग कसं वाटत तुम्हाला? त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने या. वाचून झालं? उत्तम मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. अगदी बरोबर. पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कोण येतंय? अगदी बरोबर. आता तुम्हाला 2 प्रश्न गाडले जागा झालेले आहे. आता जोड्या लावा तुम्ही. आता मी तुम्हाला प्रश्न टाईप करून सांगतो. संकलनात्मक प्रश्न म्हणून आपण जोड्या लावा लिहूया. तर तुम्ही मागून उत्तर द्यायची. पहिले म्हणजे सम्राट अशोकाने ज्या 4 राज्या केल्या होत्या त्याच्यातली पूर्वेकडची राजधानी कोणती होती? तोशाली. तोशाली. अगदी बरोबर.
पश्चिमेकडे कोणती राजधानी होती? उज्जैन, उज्जैनी. दक्षिणेकडे कोणती होती? सुवर्णगिरी, सुवर्णगिरी. आणि उत्तरे- उत्तरेकडे कोणती होती? तक्षशिला. अगदी बरोबर. सर्वांना हा टॉपिक समजला असं मी गृहीत धरतो आणि तुम्हाला याच्यावरचा गृहपाठ देतोय. तर तो गृहपाठ तुम्ही सगळ्यांनी वहीत लिहून घ्यायचा आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न असा आहे की मौर्य समाजाची राज्यव्यवस्था थोडक्यात टिपा लिहा. दुसरा प्रश्न असा आहे सम्राट अशोकाच्या शिलालेखांबद्दल लिहिता येणार सर्व. सम्राट अशोकाच्या शिलालेखांबद्दल वर्णन करा. ओके.